अमोल बिटकरींच्या दाव्यावर आता भाजपने संताप व्यक्त केला। महायुती अभेद्य असल्याचा भाजपचा दावा आहे। अजित पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजवावं असं बावनकुळेंनी म्हटलंय। महायुती पक्की आहे आणि यापुढे देखील महायुती पक्कीच राहणार असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागा लढेल यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे, जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे आणि विश्वास आहे की महायुती ती सन्मानाने देईल। महायुती पक्की आहे, पुढेही राहणार आहे। कुठलाही किंतु परंतु ठेवायची गरज नाही। आमच्याकडनं कधी मोठा भाऊ म्हणून लहान भावाला त्रास नाही। आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे। कुणी हे बोलताय वारंवार, त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे। एकनाथजींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे। अजितदादांनी आपल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे। भारतीय जनता पार्टी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। महायुतीमध्ये आमचा कुठलाही पदाधिकारी महायुती ही भक्कमच राहील याकरता काम करत आहे। माझी अवकात काढणे, माझी लायकी काढणे ह्या गोष्टी त्यांना शोभू शकतात। ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी काय बोललं पाहिजे हा माझा सर्वस्वी अधिकार आहे आणि माझ्या पक्षाचे नेते मला समज देतील ना। तुम्ही कोण बोलणार आहे? त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या वयाचा मान ठेवावा। ते पण महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत, मी पण सदस्य आहे। फक्त ते वयानं ज्येष्ठ आणि अनुभवाने ज्येष्ठ असल्यामुळे मी त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही। पण जर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आला तर त्याला उत्तर देणं हा माझा धर्म आहे। त्याच्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवल्यापेक्षा स्वतःच्या तोंडाला आवर घालणं मला असं वाटतं समयसम्मत ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।